शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा उठवून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय। नाशिक जिल्ह्यात शेतमाल विकण्यास आलेल्या शेतकऱ्यांना बंद झालेल्या 1000 आणि 500च्या नोटा घेण्यासाठी बळजबरी केली जाते। यातून व्यापारी दररोज किमान 5 कोटी रुपये काळ्याचे पांढरे करतायत। नाशिकमध्ये हा गोरखधंदा सुरू झालेला आहे। शेतकऱ्यांना नाडलं जातंय। शेतकऱ्यांना बळजबरीनं बंद झालेल्या जुन्या 500 आणि 1000च्या नोटा घ्यायला बळजबरी केली जाते। रोज किमान 5 कोटी रुपये काळ्याचे पांढरे केले जात आहेत। आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत। योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकहून आपल्यासोबत आहेत। योगेश, कुठलाही निर्णय सरकारकडून घेतला गेला की त्याचा सगळ्यात पहिला चांगला वाईट परिणाम हा शेतकऱ्यांवर होताना दिसतो। नोटबंदीच्या निर्णयानंतर मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय आणि आता नाशिकमधनं हा एक गोरखधंदा समोर येतोय, याचाही फटका शेतकऱ्यांनाच बसताना दिसतोय। खरंय सुवर्णा, नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण राज्यात हा प्रकार सुरू आहे। मात्र कुठेही हे बोलण्याचं धाडस जे आहे शेतकऱ्यांमध्ये नाही आहे। नाशिकमध्ये सर्वाधिक मोठी उलाढाल ही शेतीची होत असते। दररोज जवळजवळ 5 कोटीचे व्यवहार हे कांदा, टमाटा, डाळिंब आणि भाजीपाला या माध्यमातून होत असतात। आणि या शेतकऱ्यांना सरळ सरळ ह्या 500 1000च्या नोटा अजूनही दिल्या जात आहेत। या नोटा बंद झाल्या आहेत। शेतकरी ज्यावेळेस मार्केटमध्ये बाहेर जातो तर त्याचा उपयोग त्याला होत नाही। आत्तापर्यंत पेट्रोल डिझेलसाठी त्याला तो उपयोग होत होता, मात्र अजूनसुद्धा हा प्रकार सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे। मात्र अधिक गोंधळ होऊ नये यासाठी प्रशासन पण याकडे दुर्लक्ष करत आहे, APMC पण याकडे दुर्लक्ष करत आहेत। मात्र ही वस्तुस्थिती आहे की नाशिक जिल्ह्यातल्या अनेक बाजार समित्यांमध्ये आणि बाहेर व्यापारी या पद्धतीनं शेतकऱ्याची पिळवणूक करताना या ठिकाणी दिसतात। सुवर्णा, अगदी बरोबर योगेश, आता ही बातमी पाहिल्यानंतर तरी राज्य सरकारकडून यावर कठोर कारवाई केली जाईल, कारण 500 रुपये नाही तर तब्बल 5 कोटींचा व्यवहार केला जातोय। तुमचं अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालेलं आहे का, संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा APMC मार्केटमध्ये तुमचं बोलणं झालंय का, त्यांच्याकडून काही सांगितलं जातंय या संदर्भात? APMC मार्केटमध्ये या बाबतीमध्ये विचारलं असता APMC मार्केट म्हणतंय की अशा तक्रारी आमच्याकडे नाहीत। इन्कम टॅक्स विभागाला विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे आमच्याकडे अशा तक्रारी नाहीत। कलेक्टर पण म्हणतायत की अशा तक्रारी नाहीत। शेतकरी जो आहे तो घाबरतो आहे। ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांचा बाईट घेण्यासाठी गेलो या विषयावर, त्यावेळेस शेतकरी आपल्या स्वतःला एक्सपोज होऊ नये, उद्या व्यापारी आपल्याला त्रास देईल, आपला शेतीमाल खरेदी करणार नाही, त्याच्यावर बहिष्कार टाकला जाईल, त्यामुळे शेतकरी घाबरत आहेत। आणि प्रशासन सुद्धा तक्रार नाही म्हणून याकडे बघतंय। खरं म्हणजे खूप मोठा गोरखधंदा हा या ठिकाणी सुरू आहे। फक्त नाशिक जिल्ह्यातच नाही, नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा असे प्रकार सुरू आहेत। आणि अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी शेतकरी मोठा माल आणतो, जिथे लाखो रुपयांची उलाढाल होते, त्या ठिकाणी हा सगळा पैसा व्हाईट केला जातोय। अनेक नेते याचा वापर करून व्हाईट करताना दिसत आहेत। कोऑपरेटिव्ह बँक, जिल्हा बँक या सर्व याच्यामध्ये हा पैसा अडकलाय। आता त्या ठिकाणी व्यवहार होत नाही, त्या ठिकाणी पैसे मिळत नाहीत, त्यामुळे असे सगळे पैसे या ठिकाणी केले जात आहेत। त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी वॉच ठेवून अशा ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकण्याची गरज आहे। व्यापाऱ्यांकडे ज्या पद्धतीने 500 1000च्या नोटा दिसत आहेत, ज्या व्यवहारांमध्ये कशा येत आहेत, याकडे तरी किमान सरकारने कारवाई करणं गरजेचं आहे। अगदी बरोबर, सरकारनं कारवाई करणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी सुद्धा पुढे येणं खूप गरजेचं आहे। पोलिसांकडून शेतकऱ्यांना काही मदत मिळतेय का, त्यांच्याकडून काही या सगळ्या शेतकऱ्यांना सल्ला दिला जातोय का की तुम्ही तक्रार करा आणि त्यानंतर कारवाई केली जाऊ शकते म्हणून? खरं म्हणजे ही हतबलता आजची नाही आहे। 8 तारखेपासून हे सगळं सुरू आहे आणि शेतकरी कुजबूज ही सगळीकडे सुरू आहे। मात्र बातमी कोणीही म्हणजे बातमी समोर येत नाही आहे। शेतकरी तक्रार करण्यासाठी समोर येत नाही आहे। काही शेतकरी या ठिकाणी आपली व्यथा मांडतायत, पण ते पण गोपनीयरित्या मांडायला तयार आहेत। समोर येऊन ते काही करायला तयार नाही, पोलिसांमध्ये तक्रार करायला तयार नाही। त्यामुळे खरं म्हणजे शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांच्यावर जो काही ही अडचण त्यांना उद्या येणार आहे, जर त्यांच्याकडे हा पैसा त्यांच्या अकाउंटवर जमा झाला तर या शेतकऱ्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसा येतील आणि त्यानंतर हा पैसा त्यांनी कुठून आणला हे त्यांना दाखवावं लागेल। विशेष म्हणजे सुवर्णा, केवळ फक्त 500 1000च्या नोटा दिल्या जातात असं नाही, तर त्यांना बिलं सुद्धा बोगस दिली जात आहेत। त्यावर त्यांची नावं सुद्धा नाहीत। जे व्यापारी त्यांना 500 1000च्या नोटा देत आहेत त्यावर त्यांची नावं सुद्धा नाहीत, पावत्यांची नावं नाहीत। त्यामुळे उद्या जर शेतकऱ्याला क्लेरिफिकेशन द्यायची वेळ आली आयकर विभागाला, तर त्याच्याकडे प्रूफ नसेल आणि सरळ सरळ व्यापारी सांगेल की ही पावती माझी नाही, याच्यावर माझं नाव नाही, त्यामुळे शेतकरी यामध्ये अधिक अडचणीत येऊ शकतो। तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी 500 1000च्या नोटांचा जो काही ब्लॅक नोटा आहेत त्या व्हाईट करून घेण्याचा धंदा हा व्यापारी करतायत। म्हणजे ज्यांना व्हाईट करून हव्या आहेत त्यांच्याकडून 20% 30% घ्यायचे आणि शेतकऱ्यांना या नोटा द्यायच्या, असे प्रकार सर्रास सुरू आहेत। त्यामुळे गव्हर्नमेंटने, सरकारने, जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर तातडीने यावर कारवाई करण्याची गरज आहे।
अगदी बरोबर योगेश, ही बातमी पाहिल्यानंतर तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून पावलं उचलली जातील, कारवाई केली जाईल आणि शेतकऱ्याला नाडलं जातंय ते तरी थांबेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि शेतकऱ्यांना सुद्धा आपण आपल्या माध्यमातून आवाहन करूयात की त्यांनीही पुढे येऊन या संदर्भात तक्रारी करणं आवश्यक आहे, कारण नाहीतर या सगळ्याचा फटका पुढे त्यांना बसेल, ते अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद योगेश या संपूर्ण चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.